जय भीम मित्रांनो. मी रघुनाथ गायकवाड. मित्रांनो, आपल्या देशामध्ये अभिजित दिपके या तरुण युवकानं आपल्या भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या विषयावर फार मोठं विद्यार्थ्याचं आंदोलन उभं केलेलं आहे. ज्या नीटच्या परीक्षा झाल्या, 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला अपेअर झालेले होते. ह्या परीक्षेची पेपर फुटी झाली आणि त्यामुळे ही परीक्षा रद्द करावी लागली. 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आलं. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायच्या दृष्टिकोनातून अभिजित दिपके यांनी फार मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांना विद्यार्थी वर्गातून एक प्रचंड असा प्रतिसाद लाभतो आहे आणि निश्चितच स्वागतार्ह असं बाब आहे असं मी समजतो. मित्रांनो, असं म्हणलं जातं की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहासाची पुनरावृत्ती होते. इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे मी या अर्थानं सांगतो की 82-89 या सालाच्या दरम्यान ईशान्य भारतामध्ये आसाममध्ये एक विद्यार्थी आंदोलन, फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलन करण्यात आलं होतं आणि ते विद्यार्थ्याचे नेते होते प्रफुल्ल कुमार महंता. या प्रफुल्ल कुमार महंताने तिथल्या प्रस्थापित शासनाच्या विरोधात विद्यार्थ्याचं फार मोठं आंदोलन केलेलं होतं आणि त्यानं यश लाभलं. बांगलादेशातून इतर निर्वासित लोक आपल्या देशात येतात आणि इथल्या संस्कृतीवर अतिक्रमण करतात. हा विषय त्यांनी हायलाईट केला होता आणि हा विषय घेऊन त्यांनी संपूर्ण आसाममध्ये एक फार मोठं विद्यार्थी आंदोलन उभं केलं होतं आणि त्या विद्यार्थी आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणात ते यश लाभलं. पर्यायानं आसाममधली त्यावेळची रूढ अशी सत्ता, राजकीय सत्ता उलथून टाकण्यात आली आणि हे श्रेय विद्यार्थी नेते म्हणून प्रफुल्ल कुमार महंता यांना जातं. त्यांनी इतक्या जोरदारपणे हे आंदोलन रेटलेलं होतं की सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता सोडावी लागली आणि त्यावेळेला प्रफुल्ल कुमार महंत हे आसामचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले. सांगण्याचं तात्पर्य असं की विद्यार्थी आंदोलनाला इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी कधीही कमी लेखू नये, त्याची शक्ती कधी गौण समजू नये, हा मी हे उदाहरण देण्याचा पाठिंबाचा उद्देश आहे. ज्या ज्या वेळेला विद्यार्थी आंदोलन करतात त्या त्यावेळेला सत्ता उलथवली गेलेली इतिहास आहे. तुम्हाला उदाहरण दिलं मी आसामचं. तरुण वर्ग जर सत्ताधीशाच्या विरोधात गेला तर प्रस्थापित लोकांची सत्ता जाऊ शकते, अशी अनेक उदाहरणं आपल्या देशात घडलेली आहेत. आपल्या देशाचे दिवंगत प्रधानमंत्री माननीय राजीव गांधी यांनी युवकांमध्ये एक असा निर्णय घेतलेला होता की त्यावेळेला मतदान करण्यासाठी युवकांची किमान वयाची पात्रता 21 होती. माननीय राजीव गांधींनी मतदाराची वयोमर्यादा 18वर आणली आणि 18 ते 21 या वयोगटातला तरुण फार मोठ्या प्रमाणात राजीव गांधीच्या पक्षाला मतदान केलेलं होतं. पर्यायानं त्यावेळेची सत्ता गेलेली होती. कारण काय? तरुण त्याच्या विरोधात गेलेला होता सत्ताधाऱ्यांच्या. हे उदाहरण मित्रांनो. त्यानंतर मी तुम्हाला प्रफुल्ल कुमार महंत ते सत्याची ज्वलंत घडामोडी तुम्हाला सांगतो. आपल्या तामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे. कारण काय? याला कारण आहे तिथले थलपती यांनी जे आंदोलन केलं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते यशस्वी का झालं? कारण थलपतीच्या बाजूनं तिथला तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला होता की जो तरुण वर्ग थलपतींच्या सिनेमाच्या कारकिर्दीतला त्याचा फार मोठा चाहता होता आणि तो तरुण चाहता वर्ग त्यांनी मतदारामध्ये कन्वर्ट केलं. मतदान थलपती यांना झालं. कारण काय? तरुणाची शक्ती. तात्पर्य असं, तरुणाची शक्ती कुणीही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये. आज जय भीमचा नारा देऊन अभिजित दिपके इथल्या तरुणांना केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जो बंड पुकारलेला आहे त्याला फार मोठ्या प्रमाणात यश लाभतं. याला कारण युवा शक्ती. अभिजित दिपके राजकारणामध्ये म्हणा किंवा या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये अतिशय नवोदित चेहरा. या ठिकाणी मला वाटतं चेहरा महत्त्वाचा नाही, त्यांनी घेतलेला विषय इथल्या तरुण वर्गाच्या जेवाळ्याच्या विद्यार्थ्यांच्या जेवाळ्याचा होता म्हणून तो विषय सर्वांना भावला.
तो विषय घेऊन या देशामध्ये कोणीही नेतृत्व करायला पुढं आला असता तितकाच त्यांना प्रतिसाद मिळाला असता, पाठिंबा मिळाला असता. पण ही बाब कोणत्याच राजकारणाच्या लक्षात आली नाही. कारण प्रत्येकजण आपापला स्वतःचा अजेंडा राबवत होता. त्याच्या अजेंड्यामध्ये ह्या विद्यार्थ्या जीवन मरणाचा प्रश्न कधीच नव्हता. आणि ही बाब अभिजित दिपकेंनी अधोरेखित केली. तो मुद्दा घेऊन तो आज संपूर्ण भारतामध्ये आज घेऊन उभा आहे. तो मुद्दा घेऊन उभाच असताना विद्यार्थ्याचा पाठिंबा यासाठी त्यांना मिळतो की विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पहिल्या प्रथम अमेरिकेतून आल्यानंतर त्यांनी जंतर मंतर सभा घेतली. ती सभा यशस्वी झाली. तिथे विद्येचं माहेरघर समजलं जातं. अशा पुण्यामध्ये पण ही सभा यशस्वी झाली. मी स्वतः ती सभा अटेंड केलेली होती. प्रचंड असा प्रतिसाद त्या सभेला मिळालेला होता. त्यानंतर तिकडे उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये पण त्यांनी सभा केली. तितकाच प्रतिसाद त्याला तिथं लाभतो आहे. पंजाबमध्ये प्रतिसाद लाभतो आहे. ही झाली अभिजित दिपकेच्या कार्याची एक ओळख. त्यातून मित्रांनो, दुर्दैवाने दुसऱ्या गोष्टीवर मी भाष्य करू इच्छितो की या निमित्तानं दिपकेवर फार मोठ्या प्रमाणामध्ये टीकेचं स्तोत्र पण सुरू झालेलं आहे. टीका सुरू होते आहे. ते व्यक्तिसापेक्ष आहे. दिपकेचं नेतृत्व मानत नसणारे, दिपकेचं नेतृत्व बघवत नसणारे पण काही राजकीय लोक आहेत. आपापली भूमिका मांडतात. मित्रांनो, अभिजित दिपके काय करतात, काय करतील त्याचं मूल्यमापन भविष्यात होईलच. पण सध्या तो घेतलेला मुद्दा अतिशय ज्वलंत असा मुद्दा आहे. कळी फुलते, कळीला त्याच्या अंगानं फुलू दिलं पाहिजे. नैसर्गिकरित्या ती फुलेलच. विनाकारण एक पूर्वग्रह दूषित भावनेतून त्याला नख लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कारण मुद्दा ज्वलंत मुद्दा आहे. अभिजित दिपकेवर तो आपचा किंवा भाजपचा छुपा पाठिंबा आहे अशा पद्धतीचे आरोप केले जातात. मला तर ते आरोप सगळे निराधार वाटतात. अभिजित दिपके स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेला एक युवा नेतृत्व आहे. त्याला कोणी असं उचकवलं आहे असं मला तरी वाटत नाही. मग भाजपसारख्या सत्ताधीश पक्षाला मग दिपकेच कशाला हवा होता? अभिजित दिपकेच कशाला पाहिजे होता? अन्य माणसं त्याला अन्य विद्यार्थी मिळालेच नाही. कारण ती क्षमता इतर विद्यार्थ्यांमध्ये नाही, ते अभिजित दिपकेमध्ये आहे. म्हणून त्याने आंदोलन फार मोठ्या प्रमाणात ते उभं केलेलं आहे. त्यामुळं अभिजित दिपकेवर अनाठाई टीका करण्यापेक्षा थोडा काळ जाऊ द्यावा. फक्त एक प्रधान हेतू त्याच्या आंदोलनाचा हा आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. काही लोक असे सुचवतात की मग प्रधानमंत्र्याचा राजीनामा घ्या. स्टेप बाय स्टेप ह्या घडामोडी घडतीलच. कारण शिक्षण मंत्र्याशी निगडीत हा विषय असल्यामुळे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेणं क्रमप्राप्त आहे. म्हणून तो मुद्दा ऐरवणार आलेला आहे. तर मित्रांनो, पाहूया अभिजित दिपके कितपत यशस्वी होतात. कारण त्याच्या यशस्वीतेचा पण हा भाग नाही मित्रांनो. हा विषय तितका अतिशय गंभीर असा विषय आहे. या देशातल्या सर्वसामान्य लोकांनी हा विषय उचलून धरलेला आहे. उच्चवर्णीयांची मुलं पण यात बळी गेलेले आहेत. त्यामुळं हा कुठल्या वर्गाचा विषय नाही. हा इथल्या भारतीय समाजव्यवस्थेचा विषय आहे. त्यामुळं सर्व नागरिकांनी, जास्तीत जास्त राजकारणी लोकांनी हा मुद्दा उचलून धरावा आणि जितक्या लवकर शक्य होईल तितकं लवकर आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी माझी स्वतःची एक इच्छा आहे. आपण सारेजण सुज्ञ आहात. याबद्दल आपण विचार कराल अशी एक माफक अपेक्षा आहे मला. धन्यवाद. जय भीम.